नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। मी एक व्हिडिओ टाकला होता भीम जयंती निमित्त डीप क्लीनिंग। तर हा पार्ट 2 आहे आणि मी सुरुवात करते नाश्त्यापासून। म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी मोबाईलला काय झालं, म्हणजे जसं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते ना तसं ते बॅटरीला काय झालं ते चालतच नाही, त्यामुळे जास्त शूट करता येत नाही व्हिडिओज। तर इथे मी चीज आलू पराठा बनवला आहे आणि छान असा सर्वांसाठी नाश्त्याला बनवला होता। खूप सुंदर असं झाला होता, नक्की एकदा ट्राय करून पहा। आणि म्हणजे बटाटा वगैरे सगळं मिक्स त्याच्यामध्ये मसाले टाकून चीज वरतून किसून अशा प्रकारे आपण पराठा बनवू शकतो। तर तुम्ही कशा प्रकारे पराठा बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी जास्त कधी पराठे म्हणजे बनवले नव्हते, पण माझ्या रोजिष्णू डुगूला खूप आवडतात, त्यामुळे मी बनवते आणि असेच वेगवेगळे पराठे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जर तुम्ही कमेंटमध्ये यस लिहिलं तर। आणि अशा प्रकारे आपला पराठा झाला आहे चीजचा आणि चीज खाली मेल्ट झालं, त्यामुळे आपले पराठे असे दिसतात। तर इथे मी बनवते दाल खिचडी। इथे कांदा, टोमॅटो, अद्रक क्रश करून टाकून छानपैकी डाळ आणि भात, तांदूळ जास्त झटपट दाल खिचडी करत होते दुपारसाठी, कारण खूप लेट झाला होता। म्हटलं पटपट आवरून घेते, लेट म्हणजे मला डीप क्लीनिंग करायची होती त्यामुळे। तर इथे मी कुकरला डाळ म्हणजे जास्त 2 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतला आहे। अशा प्रकारे मी शिजवून घेऊन नंतर फोडणी दिली। इथे बघा भांडे घासून घेतले आहेत आधी, आता बाकीचे घासून घेते। मांडणी क्लीन करून घेते बाहेर जाऊन, म्हणजे पूर्ण काढून। आणि त्यानंतर तर जेवण करतच होते तेवढ्यात आलं हे जराकीचं प्रोडक्ट आणि हे खूप म्हणजे मला घ्यायचंच होतं। मी म्हटलं चल ट्राय करूयात। आणि इथे बाय 1 गेट 1 ऑफर देखील आहे। खूप छान असे प्रोडक्ट मिळाले आहे, तर तुम्ही पाहू शकता। जेव्हा मी म्हणजे बाय 2 पण नाही, बाय 1 गेट 2 असं होतं, म्हणजे एका ह्याच्यावर मला 3 मिळाले आणि खूप सुंदर अशी पॅकेजिंग आहे आणि सुंदर असं मला मिळालं आहे। मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं ऑनलाईन घेणं आणि इंस्टाग्रामवरून भीतीच वाटते घ्यायची, पण जस्ट ट्राय केलं। तर खूप सुंदर असे गळ्यातले मंगळसूत्र आणि हे ब्रेसलेट मागवले आपण। अशा प्रकारे आपण कोणतेही ब्रेसलेट आणि मंगळसूत्र वगैरे मागवू शकतात। इथे आता ऑफर देखील आहे बाय 1 गेट 1 ची, म्हणजे बँगल्ससाठी खूप सुंदर असे बँगल्स आहेत। पण मला असं वाटतं की म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही हे ना छान असे राहू शकते की मग सोन्यासारखं, तर तुम्ही ना त्याचं केअर करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे याची ना आंघोळ करताना काढून ठेवायला लागेल, नंतर ना परफ्यूम म्हणजे परफ्यूम त्याच्यावर टाकू नये असं त्यांनी सांगितलं आहे। आणि जरा की ज्वेलर बॅग देतात त्याच्यामध्येच तुम्ही ठेवायला हवं। अशा प्रकारे बॅग्स देतात ते, त्याच्यामध्येच तुम्ही ठेवा, म्हणजे खूप छान राहील आणि खूप सुंदर असं ज्वेलरी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आता क्लिनिंगकडे वळूयात। तर माझे भांडे पूर्ण झाले आहेत, तर मुले मला हेल्प करत आहेत। खरंच मला कधी कधी वाटायचं की एक मुलगी झाली असते तर बरं झालं असतं, पण जाऊ देत। खूप असं तर मी तर भाग्यवानच मानते की माझी दोन्ही मुलं खूप हेल्प करतात मला काम वगैरे करण्यासाठी, कारण आपल्याला बघून मुलं शिकतात असं मला वाटतं। काही जरी आपण केलं तरी ते मुलं आपल्याला बघूनच शिकणार आहेत। तर मी भांडी घासत होते, त्यांना काहीतरी बोलत होती आणि ते लोक ते आवरत होते। आणि त्यानंतर ते सुकले भांडे की मी लावून घेणार आहे। आता इथे व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी खूप काही कट करून टाकला आहे, कारण असे व्हिडिओज बघायला खूप म्हणजे कोणाकोणांना कंटाळा येतो, कोणाकोणांना नाही। तर मी अशा प्रकारे भांडे घासून घेते आणि हे सर्व आवरून मी एकत्र म्हणजे भांडी लावून घेते। तर ह्या व्हिडिओत तुम्हाला काय वेगळं वाटलं, तुम्ही कशा प्रकारे म्हणजे करतात साफसफाई ते मला नक्की सांगा। आता इथे मी माळणी वगैरे सगळं क्लीन करून घेते, जाळे वगैरे काढून घेते। आणि माझ्या ना घरात म्हणजे समोरच चक्की आहे, त्यामुळे खूप सारी धूळ वगैरे येते आणि खूप घाण होतात भांडी, त्यामुळे मला सारखं काढावं लागतं। तर इथे मी आता सर्व मला रोजिष्णू काढून देतोय भांडी डुगू पण। तर त्यांना मी आईस्क्रीम दिली होती, तर ती मुलं म्हणजे आईस्क्रीम खाऊन त्यानंतर त्यांना वाटतं की आता मम्मीने एवढं केलंय तर आपण पण धुवून घ्यावं, तर म्हणून ते पण करतात। तर इथे मी जागाच नसल्यामुळे मी अशी कशी पण मोबाईल कुठेही ठेवून व्हिडिओ बनवते। तर आरशात तुम्हाला दिसतच असेल, तर अशा प्रकारे बनवते आहे।
मेन म्हणजे ऊन पण आहे, बाहेर कपडे टाकायला आहेत पण जागा आहे, पण उन्हामुळे कलर फेंट होऊन जातो, त्यामुळे मी बाहेर सहसा टाकत नाही. तर जे घर आहे ते छोटं, त्याच्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायचं म्हणून मी सगळं आवडतं त्याच्यामध्ये. इथे बघा मोठ्या भावाला बघून डुगू पण हेल्प करतो, मला सर्व आणून देतो सामान. आणि मुलं खेळून आले. आता इथे तुम्हाला सांगितलं होतं की मम्मी तू बस मी करतो, तर ते डुगू रोचिष्णू घासत होता थोडेसे. आणि त्यानंतर हे अशा प्रकारे मी म्हणजे माझं मांडणी वगैरे क्लीन करून झाली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आता हा नानपाव आहे तर तो रोचिष्णू बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही पहा कसा बनवतो तो. मी म्यूट केला आहे कारण आवाज बाहेर समजा आवाज म्हणजे नाही का, आता संध्याकाळ झाली होती तर चालू होता आवाज, मुलांचा आवाज वगैरे, त्यामुळे मी म्यूट केला आहे. तर रोजिष्णू आता शेजवान चटणी लावून घेतोय. त्यानंतर इथे अशा प्रकारे हे म्हणजे ट्राय करतोय की कसं काय करायचं त्यानुसार. तर मुलांनी असे म्हणजे मसाज वगैरे देखील केलं होतं त्याने की मम्मी तू खूप थकलेस राहू दे म्हणून, पण मी म्हटलं राहू दे बाबू मी करते, पण नाही मम्मी मी करतो. मग त्याला कट वगैरे करून दिला आणि मोझरेला चीज आणलंच होतं आधी, तर मी म्हटलं बाबू हे टाक. त्याने अशा प्रकारे खूप सुंदर असा पिझ्झा बनवला होता. आणि डुगूने देखील म्हणत होतं मम्मी मी हे करतो, पण म्हटलं हो थोडंसं आहे बघा. तर मी जे सांगत होते ते टाकत होता तो. आणि अशा प्रकारे त्याने पिझ्झा मस्त असा बनवला आहे नानपावमध्ये. आणि हा नानपाव फक्त म्हणजे जे रोजे वगैरे चालू असतील ना तेव्हाच येतो, पण अशा दुसरीकडे मिळाला त्यामुळे मी घेतला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच तुमचे प्रेम राहू द्या. जर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर अशा व्हिडिओ आवडत असतील तर हा देखील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आशा करते मी अशी. आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, मला खूप आवडलं. त्यामुळे चला तर आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि कोणता व्हिडिओ घेऊन येऊ ते मला कमेंटमध्ये सांगा. टायटल जो आपण लिहितोत ना तो क्लिक केला की तुम्हाला डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि त्याच्यातून किंवा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्यानुसार. तर चला, थँक्यू सो मच.